नमस्कार विद्यार्थी मित्रहो. आज आपण 12वी वर्गातील अर्थशास्त्र विषयामध्ये पहिलं प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण 2 भाग तयार केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय आपण पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय पाहत असताना काही मुद्दे आपल्याला पाहावे लागणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा प्रस्तावना, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. चला तर आपण अगोदर प्रस्तावना पाहूया. आपण 11वीच्या वर्गामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय हे पाहिले. अर्थशास्त्र म्हणजे हे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्र म्हणून ओळखले जाते, कारण सामाजिक शास्त्रामधील जे नियम असतात ते नियम हे वेळेनुसार, काळानुसार, स्थळानुसार हे बदलणारे असतात. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे विविध प्रकारचे सिद्धांत आहेत, हे सिद्धांत त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला, त्या देशातील समाजाला अनुसरून तयार केलेले आहेत आणि हे नियम हे त्या देशपरत्वे बदलणारे असतात. म्हणून अर्थशास्त्र हे सामाजिक अर्थशास्त्र म्हणून ओळखले जातं. आजच्या आधुनिक शास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या 2 मुख्य शाखा म्हणून ओळखल्या जातात. त्यातील सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. यातील मायक्रो हा इंग्रजी शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून आलेला आहे. त्याचा मराठीत अर्थ सूक्ष्म किंवा लहान किंवा लहानातील लहान भाग असा होतो. यावरून आपल्याला असं म्हणता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरण जर द्यायचं झालं तर वैयक्तिक उपभोक्ता असेल, वैयक्तिक उत्पादक असेल, वैयक्तिक मागणी असेल, वैयक्तिक पुरवठा असेल इत्यादी. सूक्ष्म अर्थशास्त्रालाच अंशलक्षी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. दुसरं अर्थशास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. इंग्रजीमधील मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. त्याचा मराठीत अर्थ समग्र किंवा मोठा भाग असा होतो. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील संपूर्ण अर्थव्यवस्थेचा किंवा त्या अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की एकूण उत्पादन असेल, एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेल, एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा असेल इत्यादी. यावरून आपल्याला असं म्हणता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिगत स्वरूपाचं आहे, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे त्याला समुच्चयात्मक अर्थशास्त्र किंवा समुच्चयात्मक स्वरूप हे त्याचं म्हणून ओळखलं जातं. तर आपण 1933 मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा आणि स्थूल अर्थशास्त्राचा एकत्रित वापर रॅग्नर फ्रिश यांनी केला. रॅग्नर फ्रिश हे ओस्लो विद्यापीठात अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी अर्थशास्त्रामध्ये भरीव असं मोलाचं कार्य केल्यामुळे त्यांना 1969 मध्ये प्रथमतः नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. रॅग्नर फ्रिश हे अर्थमितीशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जातात. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ पाहूया. आताच पाहिल्याप्रमाणे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि त्याचे सूक्ष्म म्हणजे
वस्तूचा लहान भाग होय. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान भागाशी ते संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उपभोक्ता असेल, वैयक्तिक उत्पादक असेल, वैयक्तिक मागणी असेल, वैयक्तिक पुरवठा असेल इत्यादी वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रियांचा व त्याच्या वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तसेच या शास्त्रामध्ये एखाद्या उपभोक्ता आपल्या वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यावर त्यापासून जसे समाधान कशा पद्धतीने प्राप्त करतो, तसेच एखादा उत्पादक आपल्या वस्तू किंवा सेवाची विक्री करून अधिकाधिक नफा कशा पद्धतीने प्राप्त करतो याच्या विश्लेषणाचाही अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्यामध्ये दोन दृष्टिकोन समोर येत असतात. त्याच्यामध्ये एक म्हणजे सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन आणि दुसरा समग्रलक्षी दृष्टिकोन. तर सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन हा परंपरागत दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. या दृष्टिकोनाला खऱ्या अर्थानं नवरूप देण्यासाठी सनातनवादी अर्थशास्त्रज्ञचा मोलाची भर त्यांनी घातलेली. त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ॲडम स्मिथ असतील, डेव्हिड रिकार्डो असतील, जे.एस. मिल असतील. मात्र खऱ्या अर्थानं सूक्ष्म अर्थशास्त्राला नवी ओळख देण्याचं किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक म्हणून डॉक्टर मार्शल यांना ओळखले जाते. डॉक्टर मार्शल यांनी आपल्या अर्थशास्त्राची मूल तत्वे या ग्रंथामध्ये त्यांनी विविध प्रकारचे जे सिद्धांत मांडलेले आहेत, मग तो घटत्या सीमांत उपयोगीचा सिद्धांत असेल, मागणीचा सिद्धांत असेल किंवा पुरवठ्याचा सिद्धांत असेल, हे सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनातून मांडलेले हे सिद्धांत मानले जातात. आणि त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राला एक विशेष ओळख डॉक्टर मार्शलमुळे प्राप्त झालेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहायची झाली तर त्यामध्ये मॉरिस डॉब यांची व्याख्या आहे की मॉरिस डॉब म्हणतात, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. याचा अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील जे काही घटक आहेत, वैयक्तिक घटक आहेत, या घटकांचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने स्वतंत्रपणे आणि तपशीलवारपणे अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो आणि त्यामधून योग्य ते निष्कर्ष त्याच्यामधून काढले जातात. दुसरं आपल्याला व्याख्या आपल्याच्या माध्यमातून म्हणता येईल की अर्थव्यवस्थेत अत्यंत छोट्या भागाच्या आर्थिक वर्तनाचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. त्याचबरोबर प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांनी देखील व्याख्या केलेली आहे की विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. यावरून आपल्याला आपल्या मनाची ही एक व्याख्या या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला तयार करता येईल. ती म्हणजे अशी की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. यावरून ही दुसरी व्याख्या आपल्याला असं म्हणता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक विक्रेता, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. यावरील आपण केलेल्या सर्व व्याख्यावरून असं आपल्या लक्षात येतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास केला जात नाही, मात्र कशाचा अभ्यास केला जातो की अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो, छोट्या छोट्या भागांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे नसून ते कसं आहे, व्यक्तिगत स्वरूपाचे असते. त्याच्यापुढे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना ती 3 भागामध्ये विभागली
गेली आहे. त्याच्यामधला पहिला भाग आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. तुम्हाला चार्टमध्ये दिसत आहे पहा की त्याचे 3 पार्ट केलेले आहेत. पहिल्या पार्टमध्ये दिसतं आपल्याला वस्तूच्या किंमत निश्चित सिद्धांत. त्याचं 2 भाग परत आहे, मागणीचे विश्लेषण, पुरवठ्याचे विश्लेषण. दुसऱ्या भागामध्ये दिसतं आपल्याला उत्पादन घटकांच्या किमती निश्चितीचे सिद्धांत. त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला खंड, वेतन, व्याज, नफा. आणि तिसरा भाग आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. याच्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उद्योग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. तर या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा थोडक्यात आपण त्याचं महत्त्व पाहूया. त्याच्यामध्ये पहिलं आपण वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता वस्तू म्हणजे काय की आपण झोपेतून उठल्यापासून विविध प्रकारच्या वस्तू आपण वापरत असतो. त्या वस्तूमुळे काय होत असतं, आपली गरज पूर्ण होत असते. म्हणजे गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने वापरलेली कोणतीही बाब म्हणजे काय असते, वस्तू असते. मग ही जी वस्तू आहे त्या वस्तूची जी किंमत आहे ती कशी ठरत असते आणि कशा पद्धतीने ठरवली जात असते याचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास या आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपल्याला वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आपल्याला अभ्यासण्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे मदत होत असते. मग कोणत्याही वस्तूची किंमत ही त्या वस्तूच्या मागणी व पुरवठा या 2 घटकाद्वारे ठरत असते. म्हणून वस्तूच्या किंमत निश्चितीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वस्तूच्या मागणीचा व वस्तूच्या पुरवठ्याचा विश्लेषणाचा अभ्यास करावा लागतो. मग जर आपल्याला मागणी विश्लेषणाचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्यामध्ये उपभोक्त्याच्या वर्तणूक कशी आहे याचा अभ्यास करावा लागेल. तर पुरवठ्याच्या विश्लेषणामध्ये आपल्याला उत्पादकाची वर्तणूक, उत्पादन खर्चाचा तपशील इत्यादीचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. हे केल्यामुळे आपल्याला वस्तूची किंमत कशी निश्चित होते हे आपल्याला नक्कीच कळेल. दुसरं त्याच्या बाब आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चिती सिद्धांत. आपण 11वीमध्ये पाहिलं आपण की उत्पादनाचे 4 घटक मानले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे उत्पादनाचे 4 घटक मानले जातात आणि ह्या घटकांना कुठला ना कुठला मोबदला तिथं आपल्याला द्यावा लागत असतो. मग तो कुठला मोबदला असेल, भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा, हे ते मोबदले होय. मग हे मोबदले कसे ठरवायचे, तर हे मोबदले ठरवण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचं विश्लेषण हे आपल्याला मदत करतं. त्यासाठी मदत करण्यासाठी आपल्याला हे जे काही उत्पादन घटकाचे जे मोबदले आहेत त्या मोबदल्याच्या मागणी व पुरवठ्याच्या विश्लेषणाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. म्हणून हा एक व्याप्तीचा भाग आहे. तिसरा भाग आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा काय आहे, प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाचं महत्तम समाधान जर होत असेल तर ते वाटप हे कसं म्हटलं जाईल, कार्यक्षम वाटप आहे असं म्हटलं जाईल. जेणेकरून ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्या वस्तू योग्य वेळी योग्य किमतीमध्ये जर त्यांना प्राप्त झाल्या तर त्यांना त्यामधून महत्तम समाधान प्राप्त होईल. आणि त्याच पद्धतीने उत्पादकांना जर त्यांच्याजवळच्या वस्तूचं योग्य पद्धतीने योग्य त्या उपभोक्त्यापर्यंत, ग्राहकापर्यंत जर त्याचं वितरण झालं तर उत्पादकांनाही त्या माध्यमातून महत्तम नफा प्राप्त करून त्यांचं आर्थिक कल्याण हे त्यांना साध्य करता येईल. म्हणून आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला त्या काही कार्यक्षमताचा अभ्यास आपल्याला करता येतो की त्याच्यामध्ये पहिलं एक आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. की
जे काही जास्तीत जास्त ग्राहकांना उपयुक्त अशा वस्तू आणि सेवांचं उत्पादन जर मोठ्या प्रमाणावर केलं गेलं तर ग्राहकांना, उपभोक्त्यांना त्या वस्तू त्यांना मुबलक प्रमाणामध्ये, योग्य त्या प्रमाणामध्ये त्यांना खरेदी करता येतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं समाधान प्राप्त करून देता येतं. दुसरं आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. जर ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर ज्या वस्तूचा उपभोग घ्यावायचा आहे अशा वस्तू जर मोठ्या प्रमाणावर त्यांचं वितरण करण्यात आलं तर त्या वितरणामुळे त्यांना त्या वस्तू माफक किमतीमध्ये आणि योग्य त्या प्रमाणामध्ये प्राप्त झाल्यामुळे त्यांना उपभोग मोठ्या प्रमाणावर त्यांना घेता येईल आणि त्यांना जास्तीत जास्त समाधान त्या माध्यमातून करता येईल. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमतेमध्ये की ग्राहकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांचा अग्रक्रम ठरवून त्या वस्तू आणि सेवांचं अग्रक्रमाने वस्तू आणि सेवांचं उत्पादन करायचं आणि ते उत्पादन अंतिम ग्राहकापर्यंत वितरण करण्याचं क्षमता म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमतेमध्येचा समावेश होतो. एकंदरीत आपण ह्या व्याप्तीचा आपण जर विचार केला तर यावरून आपल्या असं लक्षात येतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या किंमत सिद्धांत आणि साधन सामग्रीच्या वाटपाशी हे सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित आहेत. म्हणून यावरून आपल्याला असं म्हणता येतं सूक्ष्म अर्थशास्त्र मूल्य सिद्धांत असंही त्या ठिकाणी म्हणता येतं. दुसरा भाग आहे त्याच्यामधला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना त्यातील पहिला भाग आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. की सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्येच हे त्याचं वैशिष्ट्य दडलेलं आहे की जे अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतं त्यांना सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. त्यावरूनच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. जसं की मग वैयक्तिक उपभोक्ता असेल, वैयक्तिक उत्पादक असेल, वैयक्तिक मागणी असेल, वैयक्तिक पुरवठा असेल इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरं आहे किंमत सिद्धांत. हे त्याचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. किंमत सिद्धांत यामध्ये आताच आपण पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही कशाशी संबंधित आहेत? किंमत निश्चितीशी. मग किंमत सिद्धांतामध्ये वस्तूची किंमत कशा पद्धतीने निश्चित केली जाते, त्याचबरोबर उत्पादन घटकाच्या किमती कशा निश्चित केल्या जातात याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास काय आहे? किंमत सिद्धांत, वस्तूच्या किमती कशा निश्चित होतात आणि उत्पादन घटकाच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तिसरा भाग आहे आंशिक समतोल. दोन घटकामधील संतुलन म्हणजे काय होय की समतोल होय. की दोन घटकांचं मागणी आणि पुरवठा या दोन घटकांमध्ये जर योग्य प्रकारचं संतुलन निर्माण केलं तर काय होऊ शकतो? योग्य तो समतोल त्या ठिकाणी घडून येऊ शकतो. आणि यासाठी सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे काय आहे? ते एक प्रकारचं आंशिक समतोलनाचं विश्लेषणच होय. की यामध्ये आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादीचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. आंशिक समतोलन विश्लेषण पद्धतीमध्ये जो काही अर्थव्यवस्थेमध्ये जे एकूण घटक आहेत त्या एकूण घटकामधील एका घटकाला वेगळं करून त्याचा चिकित्सकपणे विश्लेषणात्मक अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. जसं की आपण सांगता येईल आपल्याला की एकूण उपभोक्ते आहेत, त्या एकूण उपभोक्त्यापैकी एका वैयक्तिक उपभोक्त्याला वेगळं करून त्याचा समतोल असा स्वतंत्रपणे अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो आणि त्यावरून आंशिक समतोल हा साधला जातो. चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं विशिष्ट गृहीतकावर आधारित. की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर मार्शल यांनी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत हे सिद्धांत सर्व
काही गृहीतकावर आधारित आहेत आणि त्याचा मुख्य गृहीतकाचा आधार म्हणजे काय, इतर परिस्थिती कायम. कारण इतर परिस्थिती कायम या गृहीतकाचा आपण जर आधार घेतला नाही तर कुठलाही सिद्धांत हा पूर्णत्वास जाणार नाही. त्यासाठी आपल्याला काही गृहीतकं हे लक्षात घ्यावे लागतात, जसं की पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकं हे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. त्यामुळे अशा गृहीतकामुळे आपण जो काही सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत त्या सिद्धांताचं विवेचन अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतं. आपण पाहतो की हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे काय, की जे काही अर्थव्यवस्थेमध्ये की शासनाचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसणं म्हणजे निर्हस्तक्षेपाचं धोरण. आज आपण जर पाहिलं याच्या अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचं निश्चितचपणे त्याचा सहभाग या धोरणामध्ये, विविध प्रकारचं धोरण राबवण्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असतो. त्या दुसरं बरोबर म्हणजे आज बाजारपेठेमध्ये पाहिलं की पूर्ण स्पर्धा आढळून येते का, नाही. काही वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहता येतं की मोनोपॉली आपल्याला, मक्तेदारी आपल्याला पाहावयास भेटते. आणि आज आपण भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येचा देशाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पूर्ण रोजगार ही एक आपण गृहीतक मानलं जातं, की हे गृहीत धरून चालतो की देशामध्ये पूर्ण रोजगार उपलब्ध आहे, सर्व लोकसंख्येला रोजगार उपलब्ध आहे. पण आज आपण तशी परिस्थिती आपल्याला पाहावयास भेटत नाही आणि कितीतरी लोक बेरोजगार असलेले आपल्याला दिसून येतात. मात्र त्या सिद्धांतामध्ये या गृहीतकांचा आधार घेतल्याशिवाय किंवा हे गृहीत धरल्याशिवाय आपल्याला तो सिद्धांत पूर्ण करता येत नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट गृहीतकावर आधारित आहे. पाचवं आपल्याला सांगता येतं वैशिष्ट्य विभाजन पद्धत, की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक घटकामध्ये काय केलं जातं, विभाजन केलं जातं आणि त्यानंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवारपणे अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणामध्ये आपल्याला ते झालं तर राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास, समग्र पुरवठ्यामधील वैयक्तिक पुरवठ्याचा अभ्यास इत्यादीचं आपल्याला याचं उदाहरण सांगता येतं. सहावा वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत तत्वाची संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचं मुख्य आधार आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बदलाचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जात असतो. त्याच्यामुळे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यास मदत होते. सातवं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र हे पूर्ण स्पर्धा, मक्तेदारयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार इत्यादी विविध बाजार रचनेचे विश्लेषण करते आणि असे विविध प्रकारचं विभाजन केल्यामुळे किंवा त्याचं वर्गीकरण केल्यामुळे त्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये, त्याचं स्वरूप आपल्याला सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनातून अभ्यासण्यास मदत होते. आणि आठवं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही कशी आहे, मर्यादित आहे. कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे काही अर्थव्यवस्थेमध्ये तेजीमंदी असेल किंवा व्यवहार तोल असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या जे काही राष्ट्रीय स्तरावरच्या जे काही ह्या आर्थिक समस्या आहेत, या समस्याचा अभ्यास या आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. तर यामध्ये केवळ वैयक्तिक आर्थिक घटकाचाच अभ्यास याच्यामध्ये केला जातो. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ही कशी आहे, मर्यादित आहे. तर यावरून आपल्याला असं
ह्याची वैशिष्ट्ये आपल्या ह्या ठिकाणी सांगता येतात. बाकीचा जो भाग आहे